पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आपला उमेदवारी अर्ज वाराणसीमधून दाखल करतायत। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आज भाजपकडून वाराणसीमध्ये भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। या रोड शो दरम्यान 5 लाखांपेक्षा अधिक नागरिक जमण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बनारस हिंदू विद्यापीठ ते दशमाश्मेह घाट असा हा रोड शो असणार आहे। मोदींची अक्षय कुमारनं घेतलेली मुलाखत अडचणीत येण्याची शक्यता आहे। या मुलाखतीची निवडणूक आयोगाकडून चौकशी केली जाणार आहे। या मुलाखतीत ममता बॅनर्जींबाबत मोदींनी वक्तव्य केलं होतं, त्यानंतर मोदी खोटं बोलत असल्याची टीकाही करण्यात आली। दरम्यान आता निवडणूक आयोगाच्या चौकशीच्या अहवालात काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय कुमारनं घेतलेल्या नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवर राहुल गांधींनी निशाणा साधलाय। हकीकत रूबरू हूं तो अदाकारी नहीं चलती, जनता के सामने चौकीदार मक्कारी नहीं चलती अशी टीका राहुल गांधींनी केली आहे। काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। शर्मांनी मोदींची तुलना थेट उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांच्याशी केली आहे। भारतानं अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत या मोदींच्या विधानाचा शर्मांनी समाचार घेतलाय। मोदींच्या विधानामुळे संपूर्ण जगात मोदींवर टीका होत आहे। अशा प्रकारची वक्तव्य फक्त किम जोंग किंवा मोदीच करू शकतात असंही शर्मा म्हणाले। दुनिया ने एक और मैं राजनीतिक रूप में कहूँ तो कोई चुने हुए नेता नहीं है, पर अपने देश के एक जो नेता है वो ज़रूर ये कहते हैं कि अब हम यहाँ मिसाइल दागेंगे, दूसरी जगह हमला करेंगे। मैं तीसरी बना रहा हूँ, वो है नॉर्थ कोरिया के डिक्टेटर किम इल सुंग। तो भारत बड़ा प्रजातंत्र है। भारत के माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी अपनी वाणी में गंभीरता लाएं और देश का मुंह खराब मत करें पूरी दुनिया के अंदर कि भारत जो सबसे बड़ा प्रजातंत्र है उनका प्रधानमंत्री वही जबान में बात करते हैं जो किम इल जोंग बात करते हैं। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेसचा प्रचार करायचा की शिवसेना भाजप युतीचा प्रचार करायचा याचा फैसला ते आज करतील। राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्यापासून विखे हे काँग्रेसपासून दुरावले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिसरी सभा आज नवी मुंबईत होतीये। खांदेश्वर स्टेशन जवळच्या गणेश मैदानावर राज यांची सभा होईल। दरम्यान आजच्या सभेत राज ठाकरे कोणते नवे मुद्दे उपस्थित करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात महाराष्ट्रभर राज ठाकरे सध्या सभा घेत आहेत। या सभांद्वारे ते मोदीमुक्त भारत करण्याचं आवाहन करतायत। राज ठाकरेंच्या सभांची शिवसेना भाजपनं चांगलीच धास्ती घेतली, यामुळे नाशिकमध्ये युतीच्या सभांच्या तारखा बदलण्याची वेळ आली। 24 एप्रिलला नाशिकमध्ये राज ठाकरेंची सभा होतीये। या सभेमुळे शिवसेना भाजपनं आपल्या सभांची तारीख बदलली आहे। राज यांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकत्र सभा न घेता त्यांच्या सभेपूर्वी उद्धव आणि सभेनंतर फडणवीस असं नियोजन करण्यात आलंय। राज ठाकरेंच्या लावरे तो व्हिडिओची क्रेज बुधवारीही पाहायला मिळाली। मुंबईतल्या भांडूपमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी आणि शहांवर जोरदार प्रहार केला। मोदींच्या गावातलं वास्तव दाखवण्यासोबत उज्ज्वला योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली। आता मी तुम्हाला पुढचं गाव जे दाखवणार आहे ते नरेंद्र मोदींचं स्वतःचं गाव दाखवणार आहे। समस्या ये है कि रहने के लिए मकान नहीं तो सोच रही थी समस्या कहाँ से होगा। ये लड़कियां हमें ले जाएंगी कि ये कहाँ रोज जाती हैं सुबह सुबह शौच करने। चले आओ बच्चों, ले चले जरा दिखाएं। यहाँ पे जाते हैं। ये आप लोगों का टॉयलेट ओपन संडास ग्राउंड है। अच्छा, मोदी जी ने क्या संदेश है भाई, टॉयलेट बनवाए। हा माणूस जिथून आला तिथल्या गावाची परिस्थिती जर ही असेल तर देशाची परिस्थिती काय असेल याचा विचार करा। प्रत्येक पेट्रोल पंपावरतीच्या जाहिराती लावल्या कि इतक्या कोटी लोकांना आम्ही सिलेंडर वाटले, त्यातल्या फक्त एका गावाची तुम्हाला झलक दाखवतो काय परिस्थिती आहे। हमको बहुत तकलीफ होता है जी, लकड़ी ले आना पड़ता है, गोईठा पात कर उसको सुखाकर उसको चूल्हे में जलाकर धुआं धक्कड़ लगता है। न पैसा कहाँ पाएंगे कि हम हर महीना भराएंगे। 520 रुपया उस समय हम लोग को दिए हैं तो 500 से 800 रुपया, 800 से 1000 रुपया, 1000 रुपये से 770 रुपये लग रहे हैं। आणि खोट्या जाहिरातींवरती पेट्रोल पंपावरती जाहिराती लावत आहेत की इतक्या करोडो लोकांना आम्ही गॅस सिलेंडर दिले। भाऊ परवडत नाही, आणि त्यांना जर परवडले असते तर ह्याच्या आधीच नसते का घेतले।
साफ मनसे करण्याचं अध्यक्ष- प्रोजेक्ट हे राजीव गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी हे जाहीर केलं होतं. असो तर यांनी आल्यावरती जाहीर केलं की बाबा आम्ही गंगा साफ करणार. मग त्याच्यासाठी किती पैसे उभे केले, त्याच्यासाठी 20,000 कोटी रुपये त्यांनी आणले. तिने त्या व्यक्तीने मला सांगितलं, त्या बाईंनी मला सांगितलं. त्या मला म्हणाल्या पण आम्ही जरा पुढे गेलो, बोटीबंद पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर माझ्या बाजूला 2 ते 3 प्रेतं वरती आली. मग गेल्या 5 वर्षामध्ये कोणती गंगा साफ केलीत तुम्ही? गंगेवरती घाट करायला नव्हते सांगितले, गंगा साफ करणार होता तुम्ही, काही नाही केलं. त्याची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या बैठकीलाही आजपर्यंत कधी पंतप्रधान गेले नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांमधून सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधतायत. मात्र आता राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचं भाजपनं ठरवलंय. राज ठाकरे मांडत असलेल्या मुद्द्यांची वस्तुस्थिती मांडण्यासाठी भाजपही आपल्या सभेत व्हिडिओ दाखवणार असल्याची माहिती विनोद तावडेंनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभा होत आहेत त्या स्टाईलने 27 तारखेला भारतीय जनता पक्षामार्फत त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यांची वास्तविकता एकत्रितपणे दाखवण्यात येणार आहे. महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी मनसेचा फेटा घातल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. नाशिकच्या गिरणारे गावातील प्रचार सभेत महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी मनसेचा फेटा घातला. यावेळी मंचावर शरद पवार उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध मनसेचा प्रचार सुसाट सुरू आहे. दक्षिण मध्य मुंबईतल्या कानाकोपऱ्यात राज ठाकरेंच्या भाषणाच्या LED व्हॅन फिरतायत. तसंच मनसेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मोदी मुक्त भारत करूया अशा मजकुराची पत्रकही वाटत आहेत. भाजपच्या राकेश सिंग यांची भाषणादरम्यान जीभ घसरली. दहशतवाद म्हणजे बलिदानाचं प्रतीक असल्याचं म्हणलंय. खरं तर राकेश सिंग यांना भगवा म्हणायचं होतं, मात्र बोलण्याच्या ओघात त्यांची जीभ घसरल्याचं बोललं जात आहे. आतंकवाद तो त्याग, तपस्या और बलिदान का प्रतीक होता है और जब चुनाव का समय आता है तब कांग्रेस के नेता और ये दिग्विजय सिंह स्वयं जगह जगह पर इसी भगवा की शरण में माथा टेकते हुए दिखाई देते हैं. नालासोपाऱ्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी प्रचार सभा घेतली. मात्र या सभेत तडीपार गुंडांची उपस्थिती लक्षणीय होती. अट्टल गुन्हेगार संजय बिहारी उर्फ संजय महंतो हा भाजपची टोपी आणि मफलर घालून प्रचार करताना दिसला. त्यामुळे पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पालघर पोलिसांनी अट्टल गुन्हेगारावर तडीपाराची केलेली कारवाई हा निव्वळ कागदावरचा आदेशच ठरला असल्याचं चित्र सभेत दिसलं. नाशिकच्या निफाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभेत एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. या सभेदरम्यान एक तरुण चक्क अर्धनग्न अवस्थेत शरद पवारांना निवेदन देण्यासाठी स्टेजवर आला. भाजप सरकार राज्य आणि केंद्रातून जात नाही तोपर्यंत आपण कपडे घालणार नसल्याचा निर्धार या तरुणानं केला. नारायण राणे लवकरच आत्मचरित्र लिहिणार आहेत. नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. ट्विटच्या शेवटी अब आएगा मजा, सबका हिसाब होगा असं सांगत नितेश राणेंनी नारायण राणेंच्या आत्मचरित्रामधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होणार असल्याचे संकेत दिले. जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. ठाण्यातील भाषणात उद्धव ठाकरेंनी शरद पवारांबद्दल वक्तव्य केलं. त्याचा आव्हाडांनी खरपूस समाचार घेतला. कल्याणहून ठाण्यात येताना उद्धव ठाकरे हे 2 तास वाहतूक कोंडीत अडकले. त्यांच्या शिलेदारांनी शहराची काय वाट लावली आहे हे त्यांच्या लक्षात आलं असेलच असं म्हणत आव्हाडांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला. भिवंडी लोकसभा क्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी बदलापूरमध्ये सभा झाली. मात्र या सभेला प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी उपस्थित नव्हते. त्यामुळे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या भाषणानंतर सभा आटोपती घेण्यात आली. बुलढाण्यातल्या डोणगावमध्ये फेरमतदान शांततेत पार पडलं. 120 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मॉक पोलचं मतदान क्लिअर करण्यात आलं नाही. त्यामुळे फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले होते. त्यानुसार बुधवारी या केंद्रावर फेरमतदान घेण्यात आलं.
पुण्यात यंदा अवघं 49.84% मतदान झालंय. निवडणूक आयोगानं अंतिम आकडेवारी जाहीर केली. गेल्या निवडणुकीत पुण्यामध्ये 54.14% मतदान झालं होतं. यंदा मात्र निम्म्यापेक्षा जास्त पुणेकरांनी आपला हक्क बजावलाच नाही. यावरून शिवसेनेच्या मुखपत्रामधूनही पुणेकरांवर टीका करण्यात आली आहे. पुणेकरांच्या निराशेची चौकशी होणं गरजेचं आहे. दया कुछ तो गडबड है अशा शब्दात सेनेच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.